नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. 25 मिनिटं 50 बातम्यांना सुरुवात करण्याआधी आत्ताच्या हेडलाईन्स पाहूया. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. अंतरवाली सराटीमध्ये दुपारी 12 वाजता मराठा समाजाची महत्त्वाची बैठक. जरांगेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. सकाळी 11 वाजता जरांगेंबाबत गौप्यस्फोट करणार अजय बारसकरांचा इशारा. भ्रष्टाचाराचे आरोप करत नार्को टेस्टची मागणी. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशासाठी मराठा बांधव आक्रमक. जालना संभाजीनगर मार्ग आणि मुंबई आग्रा रस्त्यावर मराठ्यांचं आंदोलन. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. उद्यापासून 5 दिवस चालणार अधिवेशन. पूर्वसंध्येला चहापानाचं आयोजन. कोविड काळात आपले सुद्धा परके झाले होते, तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलं. घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नव्हतो. मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. काही लोक सहकार्यांना घरगडी समजतात. मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला. उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापूर दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार उद्घाटन, तर शेतकऱ्यांचीही साधणार संवाद. लोकसभेच्या 46 जागांसाठी काँग्रेस आणि आप मध्ये समझोता. दिल्ली, गुजरात, हरियाणा, गोवा आणि चंदीगडसाठी दोन्ही पक्षांमध्ये एकमत. मुंबईवर पाणी कपातीचं संकट. पाणी पुरवठ्यात घट झाल्यानं 1 मार्चपासून 10% पाणी कपातीची शक्यता. आणि पश्चिम रेल्वेवरच्या 20 स्थानकांचा कायापालट होणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजन. महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक देखील होतीये. तर दुसरीकडे दुपारी 1च्या दरम्यान महाविकास आघाडीची बैठक होतीये. सरकारला घेरण्यासाठी रणनीती महाविकास आघाडीच्या माध्यमातून आखली जाणार आहे. तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. या अनुषंगानं पूर्वसंध्येला आज चहापानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. उदय, काय सांगता येईल याबद्दल? राज्याचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनाच्या पूर्वी आज राज्य सरकारचा चहापानाचा कार्यक्रम असेल. तत्पूर्वी विरोधी पक्षनेत्यांची देखील सर्व विरोधी पक्षनेत्यांची महत्वाची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावरती ही बैठक होईल. त्यानंतर सर्व विरोधी नेत्यांची एक पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानंतर सत्ताधारी महायुतीची देखील संध्याकाळी कॅबिनेट बैठक जी आहे सर्वप्रथम सर्व मंत्र्यांची आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर सत्ताधारी महायुतीची देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने काय नियोजित केलेले, काय विधेयक आणलेले, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थसंकल्प जो मांडला जाणार आहे. मात्र अर्थसंकल्प हा पूर्ण नसणार आहे, कारण लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती आहेत. त्यामुळे एक प्रकारे एक छोटा अर्थसंकल्प जो असणार आहे त्यामध्ये जनतेसाठी नेमकं काय असणार आहे हे आपल्याला कळू शकणार आहे. त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये विरोधी पक्षनेते नेमकं राज्य सरकारला कशा प्रकारे घेरणार आहे, कशा प्रकारे त्यांना घेराव टाकणार आहे किंवा कशावर आक्रमक होईल हे देखील या पत्रकार परिषदेमधून स्पष्ट होईल. ठीक आहे उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल.
पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक सुरू होईल। मराठा समाजानं शनिवारी ठिकठिकाणी रास्ता रोको केलेला होता। रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि याबाबत या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान अजय बारसकर यांच्या आरोपांना सुद्धा मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर देण्याची शक्यता आहे। दुसरीकडे अजय बारसकर सकाळी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये आपण मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा अजय बारसकर यांनी दिलाय। इथं सत्य बाहेर पडणार आहे। जरांगे कसा आहे, जरांगे जे काय आहे ना, जे काय आहे याचा बुरखा, याचा चेहरा, हा समाज ज्या समाजाने तुला देव केलं तोच समाज एक दिवस अशी परिस्थिती येईल, तुझे सगळे काळे धंदे उघड झाले ना, हा समाज तुला दगड मारेल। पत्रकार परिषद होणार आहे, पण ते घेणारे लोक वेगळे आहेत आणि ते जरांगेविषयी सत्यता मांडणार आहेत। जालन्यात बदनापूर पोलिसांनी रास्ता रोको दरम्यान मराठा आंदोलकांना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ मराठा समाज आता आक्रमक झालाय। जालना संभाजीनगर महामार्गावरच्या दावलवाडी फाट्यावर मराठा आंदोलकांनी टायर पेटवत रास्ता रोको केलाय। त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आणि त्यामुळे संभाजीनगर महामार्गावरची वाहतूक बराच वेळ ठप्प पडलेली होती। पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी घटनास्थळी जात रस्त्यावरील टायर बाजूला फेकून महामार्ग मोकळा केला। आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी बघूया। धुळ्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरच्या चाळीसगाव चौफुलीमध्ये रास्ता रोको केलाय। मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडत चक्काजाम केला। मराठा आरक्षणासाठी काढलेला अध्यादेश कायद्यात रूपांतरित केला जावा या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले। सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय। महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटलेलं आहे। या आंदोलनाचा एक प्रकारे चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केला। या आंदोलनाच्या माध्यमातून जवळपास 56 लाख नोंदी या कुणबी दाखल्यांच्या मिळाल्यात। मग इतके दिवस या मराठ्यांना जे मिळणारं आरक्षण होतं ओबीसीच्या माध्यमातून, ते आरक्षण या सरकारने दडवून का ठेवलं होतं। आणि आता आपण सुरुवात करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना। उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर आहेत। यावेळेला ते विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेणार आहेत। लोकसभेच्या 46 जागांसाठी काँग्रेस आणि आप मध्ये समझोता झाल्याची माहिती समोर येते। दिल्ली, गुजरात, हरियाणा, गोवा आणि चंदीगडसाठी दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचं पाहायला मिळत आहे। राहुल नार्वेकरांना भाजप दक्षिण मुंबईतनं उमेदवारी देत असेल तर चांगलंच आहे, पण ज्यानं महाराष्ट्रात संविधानाचा चोळामोळा करून टाकलाय त्यांना पुन्हा एकदा पराभवाचा दणका देण्यासाठी आमचे शिवसैनिक तयार असल्याची टीका खासदार विनायक राऊतांनी केली आहे। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात नव्या राजकीय पक्षांची नोंद करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। वर्षभरात राज्य निवडणूक आयोगाकडे तब्बल 45 नव्या राजकीय पक्षांची नोंद झालेली असून राज्यातल्या एकूण पक्षांची संख्या आता तब्बल 396 वर पोहोचली आहे। इथे कुणीही छोटा नाही, मोठा नाही, इथे घरगडी नाहीत तर सर्व सवंगडी आहेत। बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजत होते, पण काही लोक आपल्या सहकार्यांना घरगडी समजतात असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावलाय। कोविड काळात आपले सुद्धा परके झाले होते, तेव्हा सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून मी काम करत होतो। घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नव्हतो, जनतेसाठी काम करत होतो असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। गिरीश महाजन आणि खडसे यांच्या कुटुंबातला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये। गेल्या काही दिवसांपासून
खडसे पुन्हा भाजपात येणार या चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यावर बोलताना मंत्री गिरीश महाजनांनी खोचक टोला लगावलेला आहे। कार्यकर्ते तरी इच्छा व्यक्त करतायत तर त्यांनी वरिष्ठांची परवानगी घ्यावी आणि भाजपमध्ये यावं असा खोचक सल्ला महाजनांनी दिलाय। तर रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरून सुद्धा त्यांनी सूचक वक्तव्य केलंय। खासदार नवनीत राणांनी स्वतःप्रमाणे मला सुद्धा बोगस जात प्रमाणपत्र मिळवून द्यावं, त्यानंतर मी अमरावती लोकसभा मतदारसंघातनं त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यास तयार आहे अशी खोचक टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलेली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर चांगलाच वाद पेटलेला आहे। ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुन्हा एकदा रस्त्याच्या कामाचं उद्घाटन केलं आणि यावेळेला त्यांनी राणा पाटलांवर घणाघाती टीका केलेली आहे। फुकटचं श्रेय घेणारी नवी नवरी असं म्हणत टोला देखील लगावलाय। गुलाबराव पाटील यांनी अनोख्या पद्धतीनं शाब्दिक फटकेबाजी केलेली आहे। आगामी काळात शेतकऱ्यांना पिकांच्या सुरक्षेसाठी झटका मशीनचं वाटप केलं जाणार आहे। शेतकऱ्यांनी झटका मशीन घ्यावं आणि मला मतदान करून समोरच्याला झटका द्यावा असं मुश्किल वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय। मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्वाची बैठक बोलावलेली आहे। जरांगेंच्या आवाहनानंतर ठिकठिकाणी मराठा समाजानं रास्ता रोको केलाय आणि यानंतर त्यांनी धरणे आंदोलन करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये आता निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। जालन्यात बदनापूर पोलिसांनी रास्ता रोको दरम्यान मराठा आंदोलकांना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला। जालना संभाजीनगर महामार्गावरच्या दावलवाडी फाट्यावर मराठा आंदोलकांनी टायर पेटवत रास्ता रोको केला आणि त्याचबरोबर घोषणाबाजी देखील केली। त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक बराच काळ ठप्प पडली होती। मलंगगडावर जाण्यासाठीची फिनिक्युलर ट्रॉली 15 दिवसांमध्ये सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। गेली 15 वर्ष या फिनिक्युलर ट्रॉलीचं काम रखडलेलं होतं, मात्र आता ही ट्रॉली सुरू होणार असल्यानं ज्यांना इच्छा असून मलंगगडावर जाता येत नव्हतं ते सुद्धा आता गडावर जाऊ शकतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। धाराशिवमध्ये प्राणी आणि पक्ष्यांपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी कारी इथल्या गंगाधर जाधव या शेतकऱ्यानं चक्क हवेवर चालत आवाज काढणारा पंखा बनवलेला आहे। या उपकरणामुळे शेतातल्या पिकांचं पक्ष्यांपासून प्राण्यांपासून संरक्षण होतंय। शेतकऱ्यानं बनवलेल्या या उपकरणाला परराज्यांमधून सुद्धा मागणी आहे। अंबरनाथमधनं जाणाऱ्या जेएनपीटी वडोदरा या महामार्गात येणाऱ्या बोगद्याचं काम आता 25% पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आता बदलापूरपासून पनवेलपर्यंतचा प्रवास केवळ 15 मिनिटात पूर्ण करता येणार आहे। त्यामुळे काही अंशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे। मिरज सातारा ते कराड दरम्यान आणि तारगाव मसूर शिरवडे दरम्यान 18 किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाची चाचणी पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे मिरज पुणे रेल्वे मार्गाचं 213 किलोमीटरचं दुहेरीकरण पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 67 किलोमीटरच्या कामासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागणार आहे। मध्य रेल्वेनं आंगणेवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही विशेष रेल्वे गाडी एलटीटीवरनं 1 मार्चला रात्री 10:15 सुटेल आणि करमाळी इथं 2 मार्चला सकाळी 10 वाजता पोहोचेल। तर विशेष रेल्वे करमाळा इथं 3 मार्चला दुपारी 3:20 सुटेल। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 554 रेल्वे स्थानकांचा कायापालट होतोय। यामध्ये भुसावळ विभागातल्या 15 स्थानकांचा समावेश आहे। यापैकी 6 स्थानकातल्या कामांची सुरुवात 2023 मध्ये झालेली आहे, तर उर्वरित 9 स्थानकांमधल्या कामांचं ऑनलाईन भूमिपूजन 26 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडणार आहे। भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठ्यातलं पाणी मिळण्याची शक्यता मावळल्यामुळे मुंबई पालिकेनं आता पाणी कपातीचा प्रस्ताव तयार केलाय आणि त्यामुळे 1 मार्चपासून मुंबईभर 10% पाणी कपात लागू होण्याची दाट शक्यता आहे। कल्याण शिळफाटा रस्त्यावरच्या प्रीमियर मैदानामध्ये आज बालाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सुमारे 2 लाखांहून अधिक भाविक या ठिकाणी येणार असल्यानं शिळफाटा रस्त्यावरची अवजड वाहतूक आज सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागानं घेतलेला आहे। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातल्या रेल्वे स्टेशन्सचा पुनर्विकास करण्यात येणार आहे। यामध्ये मध्य रेल्वेच्या
मुंबई विभागातल्या 12 तर पश्चिम रेल्वेवरच्या मुंबई सेंट्रल विभागातल्या 8 स्थानकांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे म्हणजेच ऑनलाईन रेल्वे स्टेशन्सच्या या पुनर्विकास कामांची पायाभरणी केली जाणार आहे. मुंबईतलं किमान तापमान 17 अंशांपर्यंत आता खाली आलेलं आहे. मुंबईत काही दिवस थंडीचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबईतलं प्रदूषण निवळलं असून मुंबईचा आता ग्रीन झोनमध्ये समावेश झालाय. मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेला धोकादायक सायन उड्डाण पूल बंद करण्यासाठी पुन्हा एकदा नव्या तारखेची घोषणा करण्यात आलेली आहे. 29 फेब्रुवारीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे सायन उड्डाण पूल बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली होती. मुंबईमधल्या प्रमुख उड्डाणपुलांवर फुलझाडांचा साज चढवण्याचा निर्णय आता मुंबई महानगरपालिकेनं घेतलाय आणि यासाठी पालिकेनं 20 उड्डाणपुलांची निवड केलेली आहे. प्रायोगिक तत्वावर फुलझाडांच्या 2000 कुंड्या या उड्डाणपुलावर ठेवल्या जाणार आहेत. कोणत्याही परीक्षेचा निकाल 45 दिवसात जाहीर होणं अपेक्षित असताना मुंबई विद्यापीठानं तब्बल 78 दिवसांनंतर पदव्युत्तर विधी शाखेच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल जाहीर केलाय. या परीक्षेमध्ये केवळ 24.24% विद्यार्थीच उत्तीर्ण झाले. एसटीतनं प्रवास करण्यासाठी प्रवाशांची आता पसंती डिजिटल तिकिटांना मिळतेय. 2023च्या तुलनेत 2024 मधल्या डिजिटल तिकीट विक्रीमध्ये तब्बल 34% वाढ झालेली आहे. यंदा डिजिटल तिकीट विक्रीतनं एसटी प्रशासनाला 13 कोटींहून अधिकचा महसूल मिळाला आहे. मॅकडॉनल्ड्सच्या आउटलेटनं त्यांच्या डिशमध्ये चीज सारखा पदार्थ वापरल्याचा आरोप केल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या छाननीला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यानंतर एफडीएनं अहमदनगरमधल्या मॅकडॉनल्ड्सच्या आउटलेटचा परवाना रद्द केला आहे. मोबाईल अन्न चाचणी प्रयोगशाळांचं सक्षमीकरण करण्याच्या FSSAIच्या योजनेअंतर्गत राज्यात 3 ठिकाणी मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा उभारण्यात आलेल्या आहेत आणि या प्रयोगशाळांचं आज दुपारी 4च्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. फेब्रुवारीपासून हापूस आंब्याची आवक वाढायला सुरुवात झालेली आहे. कोकणातनं हापूस आंब्याच्या 4 ते 5 हजार पेट्यांची आवक होतीये. दर 2 ते 3 दिवसांनी आखाती देशांमध्ये सुद्धा आंबा रवाना होतोय. सुरुवातीला आंब्याचे दर चढे असतात, त्यामुळे निर्यातदारांना मोठा नफा देखील मिळतोय. यंदा पाऊस कमी झाल्यानं धरणातल्या पाण्याचं नियोजन पाटबंधारे विभागाकडनं केलं जात आहे. तसंच सलग दुसऱ्यांदा सांगलीत कृष्णा नदीचं पात्र कोरडं पडलंय आणि त्यामुळे सांगलीकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कोयनेतनं पाणी सोडण्यात आलेलं असून सोमवारपर्यंत पाणी पात्रात दाखल होईल अशी माहिती मिळतेय. 5 वर्षांपासून पुनर्विकास रखडलेल्या रहिवाशांनी आज धरणे आंदोलनाची हाक दिलेली आहे. उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आंदोलनादरम्यान चर्चा केली जाणार आहे. पुनर्विकास रखडलेल्या ठिकाणी पालिकेनं करामध्ये सवलत द्यावी यासह अनेक सूचना प्रकल्पबाधितांकडून केल्या जात आहेत. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 न्यूज.